नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष्य ॲश या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर 17 डिसेंबरला MPSC ग्रुप सीची क्लर्क टायपिस्टची एक्झाम झाली, मेन्सची एक्झाम झाली. तर सगळ्यांना हा प्रश्न पडलाच असेल की कट ऑफ काय लागेल, माझा रिझल्ट येईल का, मी पास होईल का, मी टायपिंग टेस्टसाठी पात्र होईल का, या सगळ्या गोळात असतील. त्यासाठीच मी हा आज व्हिडिओ बनवत आहे. आणखीन एक की आन्सर की 15 दिवस होऊन गेले तरी अजूनही आन्सर की आली नाही. आन्सर की कधी येईल या सर्व प्रश्नांच्या घोळक्यात तुम्ही सापडला असालच, म्हणूनच मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, एप्रिल महिन्यात 2023 एप्रिल महिन्यात ग्रुप सीची प्रिलिम्स झाली. नंतर काही दिवसानंतर म्हणजे जवळजवळ 6 महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात 12 सप्टेंबरला रिझल्ट लागला. आणि असं कुणालाच वाटलं नव्हतं की एवढा कमी कट ऑफ लागेल, आणि कट ऑफ लागला ते 18-19 असा कट ऑफ लागला. जनरलचा 19 असं काहीतरी कट ऑफ लागला. आणि 95,000 विद्यार्थी यास पात्र झाले. आणि 95,000तले फक्त 85,000 जणांनी फॉर्म भरला, कारण काही जणांकडं टायपिंगचं सर्टिफिकेटच नव्हतं, त्यामुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही. आणि आता जी फॉर्म मेन्सचा भरताना आयोगाने सांगितलं की त्यांना सर्टिफिकेट लागणार आहे, आणि त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते मागणार आहेत. तरीही काही जणांनी 3 महिन्याचं सर्टिफिकेट जोडलेलं आहे की ते लागन, पण 3 महिन्याचं लागणार नाही. 6 महिन्याचं जे सर्टिफिकेट आहे टायपिंगचं तेच यासाठी पात्र ठरणार आहेत. तर आता आपली आन्सर की अजून आले नाही. तरी वर्षाच्या शेवटी 2022चे काही रिझल्ट लागायचे राहिले होते, त्या रिझल्ट आयोगाने लावलेले आहेत. आणि त्याच ह्याच्यात त्यांनी आन्सर की अजून नाही पाठवली. पण माझा व्हिडिओ हा अपलोड झाल्यानंतर काही वेळेतच किंवा सोमवारी मंगळवारी नक्कीच आपल्याला आन्सर की भेटून जाईल. त्यात तुम्हाला तुमचा स्कोअर कळेल, त्यावरूनच आपला कट ऑफ लागणार आहे. तरी पण जनरलचा कट ऑफ आपण धरला तरी 160, 180, 190 असा 190 आणि 200च्या जे पुढले आहेत त्यांचं तर कन्फर्म आहे असं मला वाटतं. आणि कॅटेगरी वाईज झालं तर 160च्या पुढले, आणि ओपनवाले 190 असे धरून तरी त्यांनी स्किल टेस्टची प्रॅक्टिस सुरू करावी. कारण की रिझल्ट लागल्या आन्सर की येईल, पहिली आन्सर की येणार, नंतर दुसरी आन्सर की, आणि नंतर आपला कट ऑफ लागणार, त्यावर लिस्ट लागणार कोण पात्र होणार आहेत. आता ते पात्र झालेल्यांची स्किल टेस्ट होणार, म्हणजे टायपिंग टेस्ट होणार. आणि त्या टेस्ट होऊन आता त्या टेस्टमध्ये काही जण म्हणजे 3 पट घेणार आहेत. म्हणजे 7,500 जागा आहेत, त्याच्या 3 पट म्हणजे जवळजवळ 21, 25, 30,000 जण तरी घेतील. त्यात तुम्हाला यायचं आहे. तर तसं तर प्रिलिम्सचा कट ऑफ कमी लागला म्हणजे मेन्सचा पण कट ऑफ कमीच लागेल. त्यामुळे तर जास्त तर तुम्ही जर 150च्या पुढे असाल तर तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा. कारण की रिझल्ट जरा फॉर्ममध्ये आहे, आपला आयोग जे आहे सध्याला फॉर्ममध्ये आहे, आणि ते लवकरात लवकर कारण की जवळ आन्सर की यायला पण उशीर झालेला आहे. पण रिझल्ट लागल कारण की फॉर्ममध्ये आहे सध्याला. आणि रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला जास्त दिवस नाही भेटतील. त्यामुळे पण असं आहे की मार्चमध्ये टेस्ट होईल स्किल्स टेस्ट टायपिंगची, आणि नंतर काही 1-2 महिन्यात त्यांनी रिझल्ट लागून नंतरच्या 2 महिन्यात त्यांनी जॉईनिंग करून टाकतील. त्यामुळे आता जानेवारी आला, जानेवारी मग नंतर लगेच फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्यात तुम्हाला भेटतील. आणि तुम्ही जर आताच प्रॅक्टिस सुरू केली तर तुम्हाला नंतर स्पीड वाढेल आणि त्याचा फायदा होईल. त्यामुळे मला तरी असं वाटतं की तुम्ही प्रॅक्टिस सुरू करावी. आता रिझल्टचे अपडेट अजून तरी आले नाही, पण त्यात अनेक अशा आयोगा नवीन घडामोडी घडत असल्यामुळे, आणि अगोदरचे जे आहेत म्हणजे रिझल्ट लावायचे आहेत ते लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न असल्यामुळे आपले आन्सर की आले नाही. ते लवकरात लवकर आन्सर की येईल. आन्सर की आल्यानंतर सर्वांनी यावर आपले मार्क सांगा.
त्यावर मग सगळ्यांचा कट ऑफ ठरेल. तरी पण 150+ हा असेलच कट ऑफ. त्यामुळे सगळ्यांनी तर ज्यांचं 150+ आहे त्यांनी प्रॅक्टिस सुरू करावी असं मला वाटते. आणि राहिला आता आन्सर कीची गोष्ट, तर ते सोमवार किंवा मंगळवारी येईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच सोबत राहत नवीन नवीन माहिती अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि नवीन तुम्ही MPSC लक्ष्य अशा चॅनलला भेट दिल्याबद्दल मी तुमचं आभार मानते. थँक्यू. धन्यवाद.